श्री शिवाय मित्रांनो, 2 जून 2026 मंगळवार पुरुषोत्तम प्रतिपदा समापतीच्या दिवशी मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता कोणालाही न सांगता गुपचूप घरात या ठिकाणी काळी मिरीचे 7 दाणे फेकून द्या. हनुमानजी महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात केवळ धनाचा पाऊस पडणार नाही, तर तुम्ही करोडपती व्हाल आणि मित्रांनो, तुमचे घर आनंदाने भरून जाईल. तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल. बँक बॅलन्स अचानक वाढू लागेल. करिअर आणि व्यवसायात तुम्ही रात्रंदिवस कमाई कराल. इतका पैसा येईल की तो सांभाळता येणार नाही. कारण मित्रांनो, या मंगळवारी पुरुषोत्तम प्रतिपदा समापतीच्या दिवशी अनेक शुभ योगांची निर्मिती होत आहे, जे अनेक वर्षांनंतर आले आहेत. म्हणूनच मित्रांनो, या दिवसाचे महत्त्व खूप मोठे आहे आणि या दिवशी तुम्ही काळी मिरीच्या 7 दाण्यांचा हा उपाय नक्की करावा, जो पंडितजींनी त्यांच्या अलीकडच्याच कथेत इथे सांगितला आहे. तर मित्रांनो, हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे, कधी करायचा आहे, कुठे करायचा आहे आणि हा उपाय करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाऊया. पहा, हा दिवस इतका खास असतो, इतका महत्त्वाचा असतो. असे पाहिले गेले आहे की कधी कधी मोठ्या पूजापाठ आणि अनुष्ठानांनी जी मनोकामना पूर्ण होत नाही, ती 2 जून 2026 मंगळवार पुरुषोत्तम प्रतिपदा समापतीच्या दिवशी एक छोटासा उपाय केल्यानेच तुमची सर्व मनोकामना पूर्ण होते. अनेक लोकांनी हा उपाय केला देखील आहे आणि त्यांना या उपायाचे फळ नक्कीच मिळाले आहे. जर तुम्हाला देखील हा उपाय 2 जून 2026 मंगळवारी पुरुषोत्तम प्रतिपदा समापतीच्या दिवशी करायचा असेल, तर तुम्ही आधी हा उपाय नीट समजून घ्या, ऐकून घ्या आणि त्यानंतरच करा. तुम्हाला या उपायाचे फळ नक्कीच मिळेल. हा उपाय केल्याने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख आणि समस्या असली तरी, आणि मित्रांनो, ती समस्या कोणत्या कारणामुळे चालू आहे हे तुम्हाला माहीत नसले तरीही, त्याचे कारण काहीही असू शकते. जसे की पितृदोष असू शकतो किंवा कोणत्याही प्रकारचा मंगळ दोषही असू शकतो. आणखीही अनेक प्रकारचे दोष असतात. काहीही असू शकते. परंतु तुम्हाला हा उपाय करण्यासाठी तुमचे दोष शोधून काढण्याचीही गरज नाही. 2 जून 2026 मंगळवार पुरुषोत्तम प्रतिपदा समापतीच्या दिवशी तुम्ही सर्वांनी हा 7 काळ्या मिरीच्या दाण्यांचा उपाय करून घ्यायचा आहे. मित्रांनो, आता आपण समजून घेऊया की हा उपाय आपल्याला कोणत्या वेळी करायचा आहे. तर सर्वात पहिली गोष्ट आपण हे समजून घेऊया की हा 7 काळ्या मिरीच्या दाण्यांचा उपाय कोणाला करायचा आहे. तर बघा, इथे एक साधी गोष्ट आहे की हा 7 काळ्या मिरीच्या दाण्यांचा जो उपाय आहे तो कशासाठी केला जात आहे. हा मनोकामना पूर्ण करण्यासाठी केला जात आहे किंवा तुमच्या आयुष्यातील जी दुःखे आणि अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी केला जात आहे, किंवा तुमचे एखादे मोठे काम आहे जे पूर्ण होत नाहीये, तुम्ही त्यासाठी हा उपाय करू शकता. तर साधी गोष्ट ही आहे की तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामनेसाठी हा उपाय करू शकता. तर हा उपाय ती व्यक्ती करू शकते ज्या व्यक्तीला आपली कोणत्याही प्रकारची मनोकामना भगवान शिवजींकडून पूर्ण करून घ्यायची असेल. आणि जर कोणत्याही माता भगिनी आपल्या घरातील सुखशांतीसाठी, घरात धनसमृद्धी वाढवण्यासाठी हा उपाय करू इच्छित असतील, तर घरातील ज्या मोठ्या माता भगिनी असतील त्यांनी हा 7 काळ्या मिरीच्या दाण्यांचा उपाय विशेष रूपाने करावा. कारण माता भगिनी या घरची लक्ष्मी असतात आणि जेव्हा घरची लक्ष्मी एखादा विशेष उपाय करते तेव्हा त्याचे फळ खूप लवकर मिळते आणि खूप मोठे मिळते. अन्यथा हा उपाय कोणीही व्यक्ती करू शकते, मग तो मोठा असो, लहान असो वा एखादे मूल असो. ज्या व्यक्तीला हा 7 काळ्या मिरीच्या दाण्यांचा उपाय समजला आहे त्या व्यक्तीने हा 7 काळ्या मिरीचा उपाय मंगळवार पुरुषोत्तम प्रतिपदा समापतीच्या दिवशी नक्की करावा. कारण त्याला या उपायाचे फळ खूप लवकर मिळेल. कारण 2 जून 2026 मंगळवार पुरुषोत्तम प्रतिपदा समापतीच्या दिवशी भगवान शिवजी खूप सहज प्रसन्न होतात. तर चला आता आपण समजून घेऊया
की हा 7 काळ्या मिरीच्या दाण्यांचा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे आणि हा उपाय करण्याची वेळ कोणती आहे. तर बघा, 2 जून 2026 मंगळवार पुरुषोत्तम प्रतिपदा समापतीच्या दिवशी केला जाणारा हा जो 7 काळ्या मिरीच्या दाण्यांचा उपाय आहे तो मुख्यत्वे संध्याकाळच्या वेळेचा राहील, प्रदोष काळाचा राहील. आता मित्रांनो, अनेकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की प्रदोष काळ म्हणजे नेमकी कोणती वेळ, ही वेळ किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत असते, जेणेकरून उपाय करण्यासाठी आपल्याला योग्य वेळ समजू शकेल. तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की प्रदोष काळाची संध्याकाळची वेळ ही संध्याकाळी 6 ते 7 या दरम्यान असते. या वेळेत जर तुम्ही उपाय केलात तर तुम्हाला त्या उपायाचे फळ नक्कीच मिळेल. त्यामुळे संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान लोक हा 7 काळ्या मिरीच्या दाण्यांचा उपाय करू शकतात. आता अनेक लोक इथे हा प्रश्नही नक्कीच विचारतील की मित्रांनो, आम्ही तर नोकरीवर जातो, आम्ही आमच्या ड्युटीवर जातो आणि परत यायला आम्हाला उशीर होतो, मग अशा वेळी आम्ही काय करावे. तर बघा, त्या लोकांनाही काळजी करण्याची काही गरज नाही. जर तुम्ही हा उपाय संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळात करत असाल आणि तुम्हाला यायला उशीर झाला, 7 वाजेपर्यंत तुम्ही पोहोचू शकला नाही, तर मित्रांनो, तुम्ही रात्री 8 वाजेपर्यंत हा उपाय केला तरी चालेल. आणि जर यापेक्षाही थोडा जास्त उशीर झाला तरीही तुम्ही हा उपाय करू शकता. कारण 2 जून 2026 मंगळवार हा पुरुषोत्तम प्रतिपदा समापतीचा दिवस आहे. हा दिवस वर्षभरातून फार क्वचितच एकदा येतो. म्हणूनच जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय नक्की करून घ्या. कोणताही उपाय असो तो तुम्ही कधीही करू शकता. मंगळवार पुरुषोत्तम प्रतिपदा समापतीच्या दिवशी फक्त एवढा प्रयत्न करा की शक्यतो दिलेल्या वेळेतच उपाय करा. पण कोणत्याही कारणास्तव तसे न जमल्यास तुम्ही थोड्या उशिरानेही करू शकता. तुम्हाला उपायाचे फळ नक्कीच मिळेल. पूज्य गुरुजींनी सांगितले आहे की जेव्हा कधी मंगळवार पुरुषोत्तम प्रतिपदा समापतीचा दिवस असेल तेव्हा तुम्हाला फक्त आणि फक्त हा 7 काळ्या मिरीच्या दाण्यांचा उपाय करायचा आहे. यामुळे तुमच्या आयुष्यात जर धनवैभवाची समस्या चालू असेल, जर तुम्ही पैशांसाठी खूप जास्त चिंतेत असाल, आर्थिक चणचण सुरू आहे, अनेकदा तुम्ही खूप प्रयत्न करता, खूप मेहनत करता, परंतु तुम्हाला धनप्राप्ती होऊ शकत नाही, तुम्ही मेहनत करूनही यशस्वी होऊ शकत नाही, तुम्ही तुमच्या व्यवसायात अपयशी ठरता, नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरता, कोणत्याही कामात जर तुम्ही अपयशी होत असाल किंवा तुमची पैशाची हानी होत असेल, तर गुरुजींनी सांगितले आहे की तुम्ही हा छोटासा उपाय या मंगळवारच्या पुरुषोत्तम प्रतिपदा समापतीला नक्कीच केला पाहिजे. तर चला जाणून घेऊया या विशेष उपायाबद्दल. परंतु त्याआधी एक विनंती, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया समग्र ज्ञान चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ खूपच खास असणार आहे, कारण मंगळवारी केले जाणारे 3 विशेष उपाय आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले जातील. हे उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता. या उपायांमध्ये तुम्हाला धनप्राप्तीचे उपाय सांगितले जातील, तुमच्या मनोकामना पूर्ण करण्याचे उपाय सांगितले जातील. जीवनात कोणत्याही प्रकारचे संकट चालू असतील, समस्या चालू असतील तर त्या दूर करण्याचे उपाय सांगितले जातील. चला तर मग जाणून घेऊया पूज्य गुरुजींनी सांगितलेल्या पहिल्या उपायाबद्दल. या उपायासाठी तुम्हाला सर्वात आधी 7 काळ्या मिरीच्या दाण्यांची आवश्यकता असेल. आता हे 7 काळ्या मिरीचे दाणे मंगळवारी रात्री झोपण्यापूर्वी गुपचूप घरात या ठिकाणी फेकून द्या. मोठ्यातील मोठ्या शत्रूपासूनही तुम्हाला सुटका मिळेल. कारण मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास आहे, कारण काळ्या मिरीचे 4 दाणे आपल्या घरात जाळून तुम्ही तुमच्या घरातील नजर दोषही दूर करू शकता. त्याचबरोबर तुमचा जर कोणी गुप्त शत्रू असेल किंवा तुमच्या घरात पैशांची खूपच कमतरता असेल, घरात पैसा टिकत नसेल, नजर दोष लोकांना खूप लागतो, घरात नेहमीच जेवढे सदस्य आहेत, कधी कुणाची तब्येत खराब असते, कधी कोणी आजारी पडलेले असते,
आणि तुमच्या घरात जर पैशांची खूप नासाडी होत असेल तर मंगळवारच्या दिवशी घरात काळ्या मिरीचे 4 दाणे जाळल्याने तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व दुःखांतून कायमची सुटका मिळवू शकाल। तसेच तुमच्या मोठ्यातील मोठा शत्रूही गुडघे टेकेल। जर हा उपाय तुम्ही मंगळवारी केला तर आता बघा, जर तुमचे जीवनही नेहमी अडचणींनी भरलेले असेल तर अशा वेळी तुम्ही काळ्या मिरीचे उपाय नक्कीच केले पाहिजेत। कारण काळ्या मिरीचे जे उपाय असतात ते सर्वात आधी आपला प्रभाव त्वरित दाखवतात। दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या गुप्त शत्रूंपासूनही ते तुम्हाला सुटका मिळवून देतात आणि तुम्हाला कधीही नजर दोष त्रास देत नाही। तर चला सर्वात आधी आपण यावर बोलूया की काळी मिरीचे 4 दाणे तुम्हाला तुमच्या घरात कोणत्या ठिकाणी जाळायचे आहेत आणि हा छोटासा उपाय करून तुम्ही तुमच्या जीवनातील मोठ्या शत्रूपासून कशी सुटका मिळवू शकाल, जेणेकरून तुमचे गुप्त शत्रूही तुमचे काहीही बिघडवू शकणार नाहीत। पहा, अनेक लोकांना ही गोष्ट माहीत आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीला नजर लागते तेव्हा त्याच्या पैशालाही कुठेतरी नजर लागते, त्याच्या घरातील सुखशांती आणि सुख समृद्धीलाही नजर लागते। आता तुम्हाला तुमच्या घरातून सर्वात आधी नजर दोष दूर करायचा आहे। असे समजून घ्या की जसे तुम्ही नजर दोष दूर कराल, तुमचे जे गुप्त शत्रू आहेत त्यांच्या नजरेचा प्रभाव लगेच संपुष्टात येईल आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या जीवनातील संकटांतूनही सुटका मिळेल। तुम्हाला काय करायचे आहे की येथे काळी मिरी घ्यायची आहे, तिचे 4 छोटे दाणे घ्या, एकही दाणा तुटलेला नसावा, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। सोबत एक कापराचा तुकडा घ्या। आता हे 4 काळी मिरीचे दाणे तुम्हाला तुमच्या घरातील कोणत्याही एका कोपऱ्यात ठेवून जाळायचे आहेत। तुमच्या घरातील कोणतीही एक खोली तुम्ही निवडू शकता, त्या खोलीत जा आणि त्या खोलीच्या एका कोपऱ्यात हे 4 काळी मिरीचे दाणे कापरासोबत जाळा आणि मग हे जाळल्यानंतर त्याची राख तुम्हाला तुमच्या घराबाहेर फेकून द्यायची आहे। पहा, जेव्हा तुम्ही काळी मिरीचे दाणे कापरासोबत जाळाल तेव्हा तुमच्या जीवनात एक चमत्कार होईल। तुम्ही पाहाल की तुमच्या घरात जी अचानक दुःखे येत होती, पैशांबाबत तुम्ही जे त्रस्त होतात, पैसा येत नव्हता किंवा घरात आजारपण वाढत होते किंवा घरात एखादी अशी व्यक्ती होती जी नेहमी आजारी असते, जिचा स्वभाव चिडचिडा झाला आहे किंवा घरात नेहमी क्लेश राहत होता, तर या सर्व गोष्टी तुमच्या घरातून दूर होतील आणि जर कोणाला नजर लागली असेल तर तीही दूर होईल। दुसरी गोष्ट, तुमचे गुप्त शत्रू तुमचे काहीही बिघडवू शकणार नाहीत। जेव्हा तुम्ही कापरासोबत काळी मिरीचे 4 दाणे तुमच्या घरात जाळता, पहा, काळ्या रंगाच्या ज्या वस्तू असतात त्या शनिदेवाशी जोडलेल्या असतात। तुम्हाला सांगतो की काळी मिरीचे जेवढेही उपाय असतात ते सर्वात आधी आपला प्रभाव लगेच दाखवतात। खूप लवकर हे उपाय यशस्वी होतात। दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरात कधीही नकारात्मक ऊर्जा टिकत नाही, त्यामुळे काळी मिरी आपल्या घरात जाळण्याचा हा उपाय नक्की करा आणि मग तुम्ही पहा की तुमचा कितीही मोठा गुप्त शत्रू असेल किंवा कोणताही शत्रू असेल, तो तुमच्या समोर गुडघे टेकेल। हा उपाय करताच त्यांची कितीही वाईट नजर असली तरी त्याचा तुमच्यावर, तुमच्या घरावर, तुमच्या पैशावर कोणताही परिणाम होणार नाही, कारण येथे तुम्हाला थेट शनिदेवाचा आशीर्वाद मिळेल। तर हा पहिला उपाय आहे। आता दुसऱ्या उपायाबद्दल बोलूया, जो तुम्हाला मंगळवारी करायचा आहे आणि हा उपाय विशेषतः त्या लोकांनी करायचा आहे जे म्हणतात की आमच्या घरात केवळ एकाच बाजूने दुःख येत नाहीये, आमच्या घरात पैसाही येत नाहीये, आमच्या घरात आजारपण येत आहे, पैशाच्या बाबतीत काळजीत असतात। जे लोक म्हणतात ना की जीवनात सर्व बाजूंनी दुःख येत आहे, कोणत्याही एका ठिकाणाहून येत नाहीये, त्यांनी विशेषतः हा काळ्या मिरीचा दुसरा उपाय करायचा आहे। बघा, जर तुमच्या जीवनात दुःख खूप वाढले असेल, कष्ट खूप वाढले असतील, पैशावरूनही तुम्ही त्रस्त असाल, पैसा तुमच्याकडे येत नसेल, तिजोरीत पैसा टिकत नसेल, तर काळ्या मिरीचा
हा दुसरा उपाय मंगळवारी करून घ्या. काय करायचे आहे? काळ्या मिरीचे 5 दाणे घ्यायचे आहेत. आता तुमच्या घरातील जी व्यक्ती खूप जास्त त्रस्त असते, प्रयत्न करा की त्या व्यक्तीने हा उपाय केला तर जास्त उत्तम. जर ती व्यक्ती करू शकत नसेल तर तिच्या जागी तुम्हीही करू शकता. तुम्हाला काय करायचे आहे? जी व्यक्ती खूप आजारी आहे किंवा तुमच्या घरातील ज्या व्यक्तीकडे पैसा नाही, त्या व्यक्तीवरून काळ्या मिरीचे 5 दाणे तुम्हाला 7 वेळा उतरवायचे आहेत. कसे उतरवायचे? तुम्हाला घड्याळाच्या दिशेने क्लॉकवाईज उतरवायचे नाही. जसा घड्याळाचा काटा फिरतो ना, त्या दिशेने उतरवायचे नाही. घड्याळाचा काटा तुम्ही उलट करा. जसा घड्याळाचा काटा उलटा फिरतो ना, त्या पद्धतीने 7 वेळा उलट दिशेने अटी क्लॉकवाईज तुम्हाला उतरवायचे आहे. आणि मग हे काळ्या मिरीचे 5 दाणे तुम्हाला चौकात घेऊन जायचे आहेत. कोणताही चौक कशाला म्हणतात? जिथे 4 दिशा असतात, 4 रस्ते एकत्र येतात, तिथे तुम्ही ज्या आणि 4 दिशांना तुम्हाला काळ्या मिरीचा एक दाणा फेकून द्यायचा आहे. आणि काळ्या मिरीचा जो 5वा दाणा आहे तो वर आकाशाकडे पाहत तुम्हाला हवेत उडवून द्यायचा आहे. एवढे केल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरी परत यायचे आहे. तुम्हाला रस्त्यात कोणाशीही बोलायचे नाही. तुम्हाला मागे वळून तर अजिबात पाहायचे नाही. आणि हा उपाय करताना प्रयत्न करा की संध्याकाळच्या वेळी करा किंवा अशा वेळी करा जेव्हा तुमच्या घराजवळ लोकांची जास्त ये-जा नसेल. दुसरी गोष्ट म्हणजे या उपायाबद्दल तुम्हाला कोणालाही सांगायचे नाही, कारण असे उपाय जे केले जातात ते कोणालाही सांगून केले जात नाहीत. अन्यथा ते आपला प्रभाव लगेच दाखवत नाहीत. हा उपाय गुपचूप करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या घरातील 1-2 व्यक्तींना माहीत असेल तर ठीक आहे. बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला तुम्हाला याबद्दल काहीही सांगायचे नाही. तर आता आपण लवकर आपल्या तिसऱ्या उपायाबद्दल बोलूया. तिसरा उपाय जो आहे तो देखील मंगळवारचाच आहे आणि हा उपाय शनिदेवांशी जोडलेला आहे. आता पहा, शनिदेव हे न्यायाचे देवता आहेत, कर्म फलदाते आहेत. व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देण्याचे काम कोणाचे आहे? शनिदेवाचे आहे. आणि व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देखील शनिदेवच देतात. व्यक्तीने चांगले कर्म केले तर तो सुख भोगतो, आणि जर काही चूक झाली तर जीवनात दुःख येतेच, जीवनात कष्ट येतातच, आणि जीवनात नेहमी पैशाची कमतरता राहते. जोपर्यंत शनीची 7.5 असते, शनीची धिया असते, किंवा कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीत शनीची कोणतीही महादशा चालू असेल. आता पहा, बऱ्याच लोकांना हे माहीतही नसते की त्यांच्या कुंडलीत शनीची कोणती महादशा चालू आहे, परंतु तुम्ही नक्कीच अंदाज लावू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही कसे ओळखू शकता की तुमच्या कुंडलीत कुठे ना कुठे शनिदोष असू शकतो. तर पहा, जर तुमच्या घरात अचानक पैशाची कमतरता येऊ लागली असेल, घरात खूप भांडणे होत असतील, तुम्ही पाहत असाल की घरात लोक एकमेकांशी भांडत आहेत, वाद घालत आहेत, घरात कुठेही सुखशांती नाही, सुख समृद्धी नाही, जर तुम्ही 1-1 रुपयासाठी त्रस्त असाल तर कुठे ना कुठे शनीची पीडा तुम्हाला सतावत आहे. आता करायचे काय? तुम्हाला शनिदेवाला प्रसन्न करायचे आहे. कसे कराल? काळ्या मिरीने शनिदेवाला प्रसन्न. होय, तुम्हाला काय करायचे आहे? एक काळ्या रंगाचे कापड घ्यायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काळ्या मिरीचे दाणे ठेवायचे आहेत. किती दाणे ठेवायचे? 11 दाणे ठेवून घ्या. एका काळ्या कपड्यात काळी मिरी आणि काही रुपये देखील त्यात ठेवायचे आहेत. याची एक छोटीशी पोटली, पुरचुंडी बनवून शनिदेवाच्या मंदिरात जायचे आणि मंदिराबाहेर जे लोक बसलेले असतात तिथे कोणत्याही गरजू व्यक्तीला ही संपूर्ण पोटली तशीच देऊन टाकायची आहे. शनिदेवाचे स्मरण करायचे आणि आपल्या घरी परत यायचे आहे. फक्त एवढेच करायचे आहे. मंगळवारी हा उपाय सलग 5 मंगळवार करा. जीवनात असे काही घडेल ज्यावर तुमचाही विश्वास बसणार नाही, तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याचाही विश्वास बसणार नाही.
आज तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व आशा गमावून बसला आहात ना? आज तुम्हाला जे वाटते की माझ्या जीवनात कोणताही मार्ग उरलेला नाही, मी माझ्या जीवनातील दुःखे कशी दूर करू, तर एकदा कर्म फळदाते न्यायाची देवता शनिदेवांवर विश्वास ठेवून हा उपाय करून तर बघा. याचा चमत्कार तुम्हाला तुमच्या जीवनात स्वतःच दिसेल. 101% नाही तर 501% दिसेल. फक्त ख्या श्रद्धेने हा उपाय करा आणि बघा. वर्ष 2026 तर शनिदेवाचेच वर्ष आहे आणि या वर्षात ज्याने शनिदेवाला प्रसन्न केले, आम्ही वारंवार सांगतो की त्याचे भाग्य असे चमकेल की येणाऱ्या पिढ्याही सुखांचा उपभोग घेतील. म्हणून मंगळवारच्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करा. या व्यतिरिक्त आता बोलूया पुढच्या महत्त्वपूर्ण आणि प्रभावशाली उपायाबद्दल. तर मित्रांनो, आजकाल अनेक लोक असे आहेत जे स्वतःलाच बर्बाद करण्यात लागलेले आहेत. कारण काही लोक दान करताना अशा गोष्टींचे दान करतात ज्यांचे दान करू नये. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जी कोणती व्यक्ती या 7 वस्तू इतरांना देते ती व्यक्ती स्वतःलाच बर्बाद करत असते, आपले भाग्य खराब करत असते. जर तुम्ही देखील या 7 गोष्टींपैकी एखादी गोष्ट दुसऱ्याच्या भल्यासाठी त्याला देत असाल तर समजून जा की तुम्ही तुमचे जीवन बर्बाद करत आहात. आजकाल मित्रांनो, अनेक लोकांना सांगितलेले उपाय माहीत नसतात. अनेक लोक आपल्या घरात 100% विश्वासाने त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालतात आणि घराची दिशा आणि दशा दोन्हीही बदलून टाकतात. आजकाल माणूसच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारू लागला आहे. अर्थात सांगण्याचे तात्पर्य हे आहे की तो स्वतः चूक करतो, मग म्हणतो की हे देवा, तू माझ्यासोबत असे का केलेस. वरून देवालाच दोष देऊ लागतो. आणि तुम्ही देखील ही चूक आपल्या घरात करत असाल. यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जेचे येणे सुरू झाले असेल. आणि जेव्हा आपण घरात अशा प्रकारची कामे करतो तेव्हा घराची दशा आणि दिशा दोन्हीही बिघडते. मित्रांनो, चुकूनही या 7 गोष्टी कोणालाही देऊ नका, नाहीतर तुम्हाला रस्त्यावर यायला वेळ लागणार नाही. भगवान श्रीकृष्णांच्या मते माणसाने आपल्या घरातील वस्तू चुकूनही दुसऱ्यांना कधीही उधार किंवा भेट म्हणून देऊ नयेत. या वस्तूंना सोबतच घरातून लक्ष्मीही निघून जाते. आपल्याला लहानपणापासूनच शिकवले जाते की इतरांना मदत केल्याने आणि दान दिल्याने माणसाला पुण्य मिळते. भगवान श्रीकृष्णांच्या मते जे लोक चांगले कर्म करतात त्यांना त्याचे चांगले फळच मिळते. परंतु काही गोष्टी अशा असतात ज्या तुम्ही चुकूनही दुसऱ्यांना देऊ नयेत. कारण जर तुम्ही या गोष्टी दुसऱ्यांना दिल्या तर त्यासोबत तुमच्या घरातील सुख समृद्धीही निघून जाते. कारण याच गोष्टींशी तुमच्या घराची शांती, सुख आणि समृद्धी जोडलेली असते. जर तुम्ही या गोष्टी दुसऱ्यांना दिल्या तर तुम्हाला दारिद्र्याला सामोरे जावे लागू शकते. बरेच लोक म्हणतात की आपले घर वास्तुशास्त्रानुसार असले पाहिजे. जो व्यक्ती वास्तुशास्त्रानुसार चालत नाही त्याच्या घरात नुकसानीची लक्षणे दिसू लागतात. तुम्हाला तुमचे नुकसान होऊ द्यायचे नाहीये आणि तुमचे घर वाचवायचे आहे. तुमच्या घरात राहणारा प्रत्येक सदस्य सुखरूप राहावा. स्वयंपाकघरात ही चूक कधीही करू नका. आणि देव म्हणतो की जो व्यक्ती चांगल्या प्रकारे पूजार्चा करतो त्याचा मी स्वीकार करतो, त्याच्या सर्व मनोकामना मी पूर्ण करतो. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये ख्या मनाने जय महालक्ष्मी लिहा. मित्रांनो, विष्णू पुराणात या गोष्टींचा उल्लेख केला आहे. या गोष्टींचा संबंध माता लक्ष्मीशी मानला जातो आणि आपण सर्व जाणतो की माता लक्ष्मीचे आपल्या जीवनात किती मोठे महत्त्व आहे. ज्याच्यावर माता लक्ष्मीची कृपा असते तिथे नेहमी धन, वैभव, सुख आणि शांतीचे आगमन होते. जर कोणत्या कारणामुळे महालक्ष्मी नाराज झाली तर घरातील सुख संपत्ती आणि वैभवही नष्ट होते. म्हणूनच तुम्ही हे लक्षात ठेवा की तुमच्या घरात असलेल्या ज्या वस्तूंचा संबंध माता लक्ष्मीशी आहे त्या कधीही दुसऱ्यांना उधार देऊ नका. जी व्यक्ती आज या 7 गोष्टी चांगल्या प्रकारे समजून घेईल ती व्यक्ती
या गोष्टी कधीही कुणाला देणार नाही आणि त्याच्या घरात नेहमी सुख शांती राहील. आज मित्रांनो, काहीही झाले तरी तुम्ही या 7 गोष्टींबद्दल जाणूनच घेतले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला वाटते की त्याच्या जीवनात सुखशांती राहावी आणि घरात पैशाची कमतरता भासू नये, परंतु केवळ मेहनत केल्याने व्यक्तीची ही इच्छा पूर्ण होत नाही. अनेकदा असे होते की उत्पन्न चांगले असून आणि खूप मेहनत करूनही घरात पैशाची चणचण भासत असते. याचे कारण म्हणजे कळतन कळत झालेल्या चुका. शास्त्रांमध्ये अशा अनेक नियमांबद्दल सांगितले आहे ज्यांचे पालन केल्याने जीवनातील अनेक समस्या दूर होतात. मित्रांनो, एवढेच नाही तर या नियमांचे पालन केल्याने कुटुंबात नेहमी आनंद टिकून राहतो आणि माता लक्ष्मीच्या कृपेने कधीही पैशाची कमतरता भासत नाही. गरुड पुराण, जो हिंदू धर्माचा एक महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो, त्यामध्ये अशा अनेक गोष्टींचा उल्लेख आढळतो ज्या गरिबी आणि दारिद्र्याला कारणीभूत ठरतात. जर तुम्ही ही कामे करत असाल तर आजच ती सोडून द्या, अन्यथा अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. आता येथे काही मित्र असेही असतील जे आमच्या या गोष्टींना हलक्यात घेतील कारण त्यांना वास्तुशास्त्राचे ज्ञान नाही. यावर एक म्हण प्रचलित आहे की माकडाला आल्याची चव काय, ज्याचा अर्थ असा आहे की एखाद्या व्यक्तीला वास्तुशास्त्राबद्दल काहीही माहिती नसते, त्यामुळे तो या उपायांवर किंवा व्हिडिओ पाहण्यावर विश्वासच ठेवत नाही. म्हणूनच अचूक आणि 100 योग्य माहिती जाणून घेण्यासाठी या व्हिडिओशी जोडले जा. मित्रांनो, व्हिडिओ पुढे नेऊया. तुमच्याकडे आता जे काही काम असेल ते बाजूला ठेवा. जे काही सांगितले जात आहे ते लक्षपूर्वक पहा आणि ऐका. ही पहिली गोष्ट आहे, पत्नीचे दागिने. स्त्रियांच्या दागिन्यांना माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. सुंदर दागिन्यांनी सजलेली स्त्री माता लक्ष्मीच्या प्रतिबिंबासारखी दिसते. म्हणूनच जेव्हा आपण दागिने खरेदी करतो तेव्हा सर्वात आधी ते माता लक्ष्मी समोर ठेवून त्यांची पूजा करतो आणि त्यानंतरच ते परिधान करतो. घरातील स्त्रियांना घरची लक्ष्मी मानले जाते. त्यांच्या गळ्यात दागिने असणे हे सुख आणि समृद्धी दर्शवते. त्यामुळे आपल्या पत्नीचे दागिने कधीही कोणाला उधार, दान म्हणून किंवा दुसऱ्यांना वापरण्यासाठी कधीही देऊ नयेत. विशेषतः सुवासिनी, विवाहित महिलांनी आपले मंगळसूत्र, पैंजण आणि जोडवी कधीही इतर कोणत्याही महिलेला वापरण्यासाठी देऊ नयेत. यामुळे घरातील भरभराट आणि भाग्यही त्या दागिन्यांसोबत निघून जाते आणि माता लक्ष्मी अत्यंत रुष्ट होते, रागवते. त्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी हे दागिने इतरांना वापरण्यासाठी देऊ नयेत. मित्रांनो, अनेक महिला अशाही असतात ज्यांना स्वतःचे दागिने आवडत नाहीत आणि दुसऱ्या महिलेच्या दागिन्यांची रचना व बनावट आवडते, ज्यामुळे महिला दागिने घालण्यासाठी एक मेकिंग सोबत अदलाबदल करतात. परंतु मित्रांनो, असे करणे म्हणजेच तुम्ही महालक्ष्मीला स्वतःवर नाराज करत आहात आणि तिला घरातून बाहेर पाठवण्याची तयारी करत आहात. कारण आभूषणे किंवा दागिने हे महालक्ष्मीचे प्रतीक असतात आणि तुम्ही तुमचे स्वतःचेच दागिने घातले पाहिजेत. कोणीही दुसऱ्याचे दागिने घालू नयेत. दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, झाडू, जो स्वच्छतेसाठी उपयोगी पडतो आणि आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतो, त्याला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते, लाख प्रयत्नांनंतरही शत्रू तुमच्या केसालाही धक्का लावू शकणार नाहीत. तुम्हाला बर्बाद करण्याचे त्यांनी लाख प्रयत्न केले. तुमचे धन हडप करायचे असेल, तुमच्या व्यवसायावर जर त्यांची वाईट नजर असेल, संपत्ती बळकावण्याची त्यांची इच्छा असेल, तरी असे समजून घ्या की त्यांचे जितकेही षड्यंत्र आहेत, जे काही त्यांनी ठरवून ठेवले आहे, ते केवळ विचारच करत राहतील आणि त्यांना वाटूनही ते तुमचे काहीही बिघडवू शकणार नाहीत. काळ्या मिरीमध्ये अशा शक्ती असतात. त्यात अशा चमत्कारी शक्ती आढळतात ज्या तुम्हाला तुमच्या जीवनातील अनेक समस्यांमधून बाहेर काढतात. त्यापैकीच समस्या म्हणजे शत्रू आणि वैयाची. पहा,
आजचा जो काळ सुरू आहे तो कलियुगाचा काळ आहे. म्हणजेच आजच्या काळात तुमच्या सुखाने सुखी होणाऱ्यांची संख्या खूप कमी असेल. पण जर तुम्ही दुःखी असाल तर लोक खूप लवकर खुश होतात. कारण ती व्यक्ती स्वतःच्या सुखात सुखी नसते, पण दुसऱ्याच्या दुःखाने खूप लवकर सुखी होते. तर हे कलियुग आहे. जसे जसे कलियुग वाढेल तसतसे व्यक्ती आपल्या जीवनात जसे यश मिळवतील, धन मिळवतील, तसतसे त्यांचे शत्रूही वाढत जातील. कलियुग कितीही वाढले, कितीही घोर कलियुग आले तरी विजय नेहमी योग्य आणि सत्याचाच होतो. त्यामुळे जे लोक इतरांसोबत वाईट करतात किंवा वाईट करण्याचा विचार करतात, कटकारस्थाने षड्यंत्र रचतात आणि जे दुसऱ्यांसाठी खड्डा खणतात, ते एक दिवस स्वतःच त्या खड्ड्यात पडतात. ही म्हण तुम्ही ऐकली असेल आणि ती अगदी खरी आहे. पहा, नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा की कोणत्याही व्यक्तीच्या यशावर, त्याच्या पैशावर, त्याच्या व्यापारावर आणि त्याच्या संपत्तीवर कधीही जळू नये. आता जे लोक चांगले असतात, सरळ स्वभावाचे असतात, ते कधीही कोणाचे वाईट करत नाहीत किंवा वाईट करण्याचा विचारही करत नाहीत. पण काही लोक असे असतात जे इतरांच्या यशाने, त्यांच्या पैशाने आणि त्यांच्या व्यापाराने इतके चिडतात की ते शत्रुत्वावर उतरतात. म्हणजे ते त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारे बर्बाद करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात. त्याचा व्यापार खराब व्हावा, त्याच्या घरात आजारपण यावे, जेणेकरून त्याचा पैसा सतत वाया जावा, असा त्यांचा उद्देश असतो. तुम्ही अशा अनेक लोकांना पाहिले असेल जे खूप चांगले काम करत असतात, त्यांचा व्यवसाय चांगला चाललेला असतो, पण अचानक त्यांच्या घरात अशा काही घटना घडतात की वर्षानुवर्षे, म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेला त्यांचा व्यवसायही उद्ध्वस्त होतो. जो व्यापार रात्रंदिवस दुप्पट चोपट प्रगती करत होता, त्या व्यापाराला कुलूप लागते. अशा गोष्टी कधी कधी शत्रू करवून घेतात. विशेषतः जे गुप्त शत्रू असतात, असे शत्रू ज्यांच्याबद्दल लोकांना काहीच माहिती नसते की त्यांच्यासोबत हे सर्व कोण करत आहे, कोण आहे जो त्यांची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न करत आहे किंवा त्यांचा व्यापार खराब करत आहे. आता पहा, शत्रू कदाचित तुमच्या पाठीमागे वार करत असेल, म्हणजे तुमच्यासोबत हे सर्व कोण करत आहे हे तुम्हाला अजिबात माहीत नसते, किंवा तुमच्या आयुष्यात अशी 1, 2 किंवा त्याहून अधिक व्यक्ती असू शकतात. असे लोक आहेत जे तुम्हाला बर्बाद करत आहेत. कोणत्याही प्रकारे यांचा व्यापार हडप करावा किंवा तो उद्ध्वस्त करावा, यासाठी त्यांची तुमच्या व्यापारावर नजर असते किंवा तुमच्या घरावर आणि मालमत्तेवर त्यांची वाईट नजर असते. जर कोणत्याही प्रकारे शत्रू तुम्हाला त्रास देत असतील तर काळ्या मिरीचा हा उपाय घरबसल्या करा आणि पहा शत्रू कसे मुळासकट नष्ट होतील. दुसरी गोष्ट म्हणजे शत्रूची करणी याने दूर होते. जेव्हा तुम्ही हा उपाय करता तेव्हा समजून घ्या की ही एक अत्यंत सोपी आणि प्रभावी प्रक्रिया आहे, जी करण्यासाठी तुम्हाला कोणताही पैसा खर्च करण्याची आवश्यकता नसते. काळी मिरी ही प्रत्येक घरात उपलब्ध असते. ही म्हण तुम्ही ऐकली असेल आणि ती अगदी खरी आहे. पहा, नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा की कोणत्याही व्यक्तीच्या यशावर, त्याच्या पैशावर, त्याच्या व्यापारावर आणि त्याच्या संपत्तीवर कधीही जळू नये. आता जे लोक चांगले असतात, सरळ स्वभावाचे असतात, ते कधीही कोणाचे वाईट करत नाहीत किंवा वाईट करण्याचा विचारही करत नाहीत. पण काही लोक असे असतात जे इतरांच्या यशाने, त्यांच्या पैशाने आणि त्यांच्या व्यापाराने इतके चिडतात की ते शत्रुत्वावर उतरतात. म्हणजे ते त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारे बर्बाद करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात. त्याचा व्यापार खराब व्हावा, त्याच्या घरात आजारपण यावे, जेणेकरून त्याचा पैसा सतत वाया जावा, असा त्यांचा उद्देश असतो. तुम्ही अशा अनेक लोकांना पाहिले असेल जे खूप चांगले काम करत असतात, त्यांचा व्यवसाय चांगला चाललेला असतो, पण अचानक त्यांच्या घरात अशा काही घटना घडतात की वर्षानुवर्षे, म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेला त्यांचा व्यवसायही उद्ध्वस्त होतो. जो व्यापार रात्रंदिवस दुप्पट चोपट प्रगती करत होता, त्या व्यापाराला कुलूप लागते. अशा गोष्टी कधी कधी शत्रू करवून घेतात.
विशेषतः जे गुप्त शत्रू असतात, असे शत्रू ज्यांच्याबद्दल लोकांना काहीच माहिती नसते की त्यांच्यासोबत हे सर्व कोण करत आहे. कोण आहे जो त्यांची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न करत आहे किंवा त्यांचा व्यापार खराब करत आहे. आता पहा, शत्रू कदाचित तुमच्या पाठीमागे वार करत असेल, म्हणजे तुमच्यासोबत हे सर्व कोण करत आहे हे तुम्हाला अजिबात माहीत नसते, किंवा तुमच्या आयुष्यात अशी 1, 2 किंवा त्याहून अधिक व्यक्ती असू शकतात. असे लोक आहेत जे तुम्हाला बर्बाद करत आहेत. कोणत्याही प्रकारे यांचा व्यापार हडप करावा किंवा तो उद्ध्वस्त करावा यासाठी त्यांची तुमच्या व्यापारावर नजर असते, किंवा तुमच्या घरावर आणि मालमत्तेवर त्यांची वाईट नजर असते. जर कोणत्याही प्रकारे शत्रू तुम्हाला त्रास देत असतील तर काळ्या मिरीचा हा उपाय घरबसल्या करा आणि पहा शत्रू कसे मुळासकट नष्ट होतील. दुसरी गोष्ट म्हणजे शत्रूची करणी याने दूर होते. जेव्हा तुम्ही हा उपाय करता तेव्हा समजून घ्या की ही एक अत्यंत सोपी आणि प्रभावी प्रक्रिया आहे, जी करण्यासाठी तुम्हाला कोणताही पैसा खर्च करण्याची आवश्यकता नसते. काळी मिरी ही प्रत्येक घरात उपलब्ध असते. त्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा, शत्रूंचे आक्रमक विचार आणि सर्व प्रकारचे अडथळे दूर करू शकता. या उपायामध्ये तुम्हाला महागड्या साधनांची किंवा कोणत्याही विशेष साहित्याची आवश्यकता भासत नाही, कारण तुमच्या स्वयंपाकघरातच काळी मिरी उपलब्ध असते. हे घेतल्यानंतर तुम्हाला कोणत्याही दूरच्या ठिकाणी जाण्याची गरज नाही, तर तुम्ही घरबसल्याच हा उपाय पूर्णपणे करू शकता. या प्रक्रियेद्वारे तुमच्या मनामध्ये आणि जीवनात अडथळे आणणाऱ्या त्या शत्रूंच्या नकारात्मक शक्ती तुमच्या जीवनातून पूर्णपणे नष्ट होतील. तर व्हिडिओमध्ये पुढे जाऊन उपायाबद्दल बोलूया. त्याआधी जे लोक बालाजी महाराजांचे खरे भक्त आहेत त्यांनी सर्वात आधी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करावे, कारण त्यांच्याच कृपेने हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये जय घोष नक्की करा. पूर्ण ख्या श्रद्धेने जय बालाजी महाराज लिहा, जेणेकरून बालाजी महाराज लवकरात लवकर तुमची मनोकामना पूर्ण करतील आणि तुमचे सर्व कष्ट दूर करतील. तर चला आता उपायाबद्दल बोलूया. या उपायाची सुरुवात करण्यासाठी तुम्हाला आधी हे ठरवावे लागेल की तुमचे किती शत्रू आहेत. जर तुम्हाला तुमच्या शत्रूचे नाव किंवा त्यांची संख्या माहीत नसेल तर तुम्ही साधारणपणे काळ्या मिरीचे 4 दाणे घेऊ शकता. उदाहरणार्थ, जर तुमचा फक्त एक शत्रू असेल आणि त्याचे नाव अमर असेल तर त्यात 3 अक्षरे आहेत, त्यामुळे तुम्ही 3 दाणे घेऊ शकता. पण जर तुमच्या शत्रूंची संख्या अज्ञात असेल किंवा तुम्हाला त्यांची मोजदाद करता येत नसेल तर 4 दाणे घेणे हा सर्वोत्तम पर्याय ठरेल. हे लक्षात ठेवण्यासारखे आहे की या उपायादरम्यान काळ्या मिरीच्या दाण्यांची निवड आणि त्यांची संख्या अत्यंत महत्त्वाची असते, कारण हेच दाणे तुमचे शत्रुत्व नष्ट करण्याची गुरुकिल्ली आहेत. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला संध्याकाळच्या वेळी, जेव्हा सूर्यास्त झालेला असेल आणि वातावरणात अंधार पसरलेला असेल, तेव्हा आपल्या घरातील टॉयलेट किंवा वॉशरूम मध्ये जावे लागेल. असे यासाठी कारण यावेळी नकारात्मक ऊर्जेचा नाश करण्यासाठी वातावरणामध्ये एक विशेष प्रकारची शक्ती असते, जी तुमच्या उपायाचा प्रभाव वाढवते. जेव्हा तुम्ही टॉयलेट किंवा वॉशरूम मध्ये पोहोचाल तेव्हा आपल्या हातात काळ्या मिरीचे दाणे घेऊन एकाग्रचित्त होऊन मंत्राचा उच्चार सुरू करा. मंत्र आहे अमुक शत्रू हन हन स्वाहा. याचा तुम्हाला 8 वेळा उच्चार करायचा आहे. मंत्राचा जप करताना आपल्या मनात हा दृढ विश्वास ठेवा की आपल्या प्रत्येक शत्रूची नकारात्मकता या मंत्राच्या प्रभावाने क्षीण होत आहे. जेव्हा आपण मंत्राचा उच्चार करत काळ्या मिरीचे दाणे आपल्या हातात घेता तेव्हा प्रत्येक दाण्यासोबत आपल्या शत्रूंचा विचार करा. जर तुम्हाला तुमच्या शत्रूचे नाव माहीत नसेल तर केवळ शत्रू या शब्दाचा उच्चार करा. या उच्चारादरम्यान तुमच्या मनात सखोल श्रद्धा
आणि आत्मविश्वासाची भावना जागृत झाली पाहिजे, जेणेकरून हा उपाय अधिक प्रभावी ठरू शकेल. मंत्राचा अचूक उच्चार आणि दाण्यांच्या क्रमानुसार वापर आपल्या शत्रूंची नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट करण्यात सहाय्यक ठरतो. जेव्हा तुम्ही मंत्राचा जप पूर्ण कराल तेव्हा तुम्हाला काळ्या मिरीचा प्रत्येक दाणा काळजीपूर्वक फेकून द्यायचा आहे. दाणा फेकताना अशी कल्पना करा की त्यासोबत तुमचा एक शत्रूही दूर होत आहे आणि त्याचा प्रभाव क्षीण होत आहे. ही प्रक्रिया 4 दाण्यांसाठी पुन्हा करा, जेणेकरून सर्व प्रकारचे शत्रुत्व आणि नकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनातून नष्ट होईल. असे मानले जाते की जेव्हा हा उपाय पूर्ण श्रद्धा आणि एकाग्रतेने केला जातो तेव्हा तुमचे शत्रू कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय तुमच्या जीवनातून दूर होतात. या उपायाचा सर्वात अद्भुत पैलू हा आहे की कोणीही व्यक्ती याचा अवलंब करू शकते, मग तो पुरुष असो वा महिला. प्रत्येक जण हा उपाय आपल्या जीवनात लागू करू शकतो. यामध्ये कोणतीही धार्मिक किंवा भौगोलिक सीमा नसते आणि कोणतेही महागडे उपकरण किंवा सामग्री आवश्यक नसते. केवळ तुमच्या घरात उपलब्ध असलेली काळी मिरी हाच या उपायाचा मूळ आधार आहे. हा उपाय अवलंबल्यानंतर तुमचे शत्रू केवळ सर्व शत्रुत्व विसरणार नाहीत, तर त्यांची सगळी गुर्मीही निघून जाईल. जेव्हा तुम्ही 5 लवंगा मिरचीमध्ये खुपसून हा अतिशय छोटासा उपाय कराल तेव्हा शत्रू कोण, जे व्यक्तीला सर्व बाजूंनी उद्ध्वस्त करतात. दुश्मन जर एखाद्या व्यक्तीच्या मागे लागले तर ते असा प्रत्येक शक्य प्रयत्न करतात की त्या व्यक्तीची संपत्ती नष्ट व्हावी, त्याचा व्यापार बुडावा, त्याच्या घरात गरिबी पसरावी आणि कर्जाच्या समस्या निर्माण व्हाव्यात. शत्रुत्व निभावणारे काही लोक असाच विचार करतात. आता पहा, तुमचे जे शत्रू, तुमचे जे दुश्मन आहेत ते कुठेही असू शकतात. विशेषतः गुप्त शत्रू, ज्यांच्याबद्दल सहजपणे माहिती मिळवणे खूप कठीण असते, कारण ते गुप्त पद्धतीने शत्रुत्व निभावतात. समोरून तर ते खूप चांगले वागतात, पण व्यक्तीच्या पाठीमागे वार करतात. म्हणजेच पाठीमागे असे बरेच काही करतात ज्यामुळे ती व्यक्ती पूर्णपणे उद्ध्वस्त होईल, त्याच्या धनाची हानी होऊन समस्या निर्माण व्हाव्यात आणि त्याचा व्यापार खराब व्हावा. तर हे जे गुप्त शत्रू आहेत ते सर्वात धोकादायक असतात आणि त्यांच्यापासून खूप सावध राहण्याची आवश्यकता असते. कारण बघा, जर समोरून कोणी तुमच्यावर वार करत असेल, तुम्हाला वाईट साईट बोलत असेल, नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करत असेल आणि तुम्हाला माहीत असेल की ही व्यक्ती माझा शत्रू आहे, तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे ओळखत असाल तर तुम्ही कदाचित वाचाल, परंतु गुप्त शत्रूंपासून वाचणे खूप कठीण असते. जर तुमच्या जीवनातही खूप जास्त दुर्घटना घडत असतील, घरात खूप भांडणतंटे होत असतील, अचानकपणे तुमचा व्यवसाय किंवा नोकरी गेली असेल, व्यवसाय तोट्यात जात असेल आणि व्यापार ठप्प पडत असेल, तर असे असू शकते की तुमच्या शत्रूने यामागे काही करणी केली असेल. अशा वेळी तुम्हाला अजिबात घाबरण्याची गरज नाही. फक्त 5 लवंगांचा एक छोटासा उपाय करण्याची आवश्यकता आहे आणि असे समजून घ्या की जे तुमचे शत्रू आहेत त्यांची तुमच्या जीवनातून सुट्टी होईल आणि लाख प्रयत्न करूनही ते तुमचे काहीही बिघडवू शकणार नाहीत. तर बघा, आम्ही तुम्हाला पूर्वीही सांगितले आहे की लवंग ही साधारण गोष्ट नाही. लवंगेमध्ये खूप चमत्कारी शक्ती असतात. ती खूप दैवी शक्तीने युक्त असते. तुम्ही पाहिले असेल की जेव्हा आपण हनुमानजींची किंवा दुर्गा मातेची पूजा करतो तेव्हा त्यातही आपण लवंगेचा नक्की वापर करतो. लवंगे विना हनुमानजींची आणि दुर्गा मातेची पूजा ही अपूर्ण असते. नैवेद्यातही आपण त्यांना लवंगच अर्पण करतो. आता बघा, लवंगेचे जे उपाय आहेत ते त्वरित तुम्हाला तुमच्या जीवनात चमत्कार दाखवतात. म्हणजेच त्यांचा त्वरित परिणाम होतो आणि तुमच्या ज्या काही समस्या आहेत, जसे की शत्रू त्रास देत आहेत, ते त्वरित तुमच्या पाठलाग सोडतात आणि तुमच्या जीवनातून निघून जातात. त्यावरही जी हिरवी मिरची तुम्ही घेतली आहे, त्यामुळे असे समजून घ्या की शत्रू तुमच्याकडे वळून पाहण्याचीही चूक करणार नाहीत. हा असा अचूक उपाय आहे
हा उपाय गुप्त शत्रूंसाठीही आहे, आणि जर तुमचे शत्रू समोरून तुमच्यावर वार करत असतील, तुम्हाला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्यांनाही जीवनातून दूर करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता. स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकते. याचबरोबर जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या घरावर कोणीतरी काही केले आहे, व्यापार बांधून ठेवला आहे, किंवा तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याला असे काही केले आहे ज्यामुळे ती व्यक्ती यश मिळवू शकत नाहीये, खूप मेहनत करूनही तुमच्या घरातील एखादा सदस्य किंवा तुम्ही स्वतः जीवनात खूप मागे आहात, मेहनत खूप करत आहात, पण त्याचे फळ मिळत नाहीये. जे तुमच्या मागे होते तेही पुढे गेले आहेत, पण तुम्ही तिथेच अडकले आहात, तर यामागे तुमचे शत्रू तुमच्या वैयांचा हात असू शकतो. बघा, आताचा जो काळ आहे ना, या काळात तुम्हाला खूप कमी असे चांगले लोक मिळतील जे तुमच्या आनंदात आणि तुमच्या यशामुळे खुश असतील. म्हणजे जर तुम्ही जीवनात पुढे जात आहात, चांगला व्यवसाय करत आहात, किंवा तुमचा जो व्यवसाय आहे, जो बिझनेस आहे, त्यात जर तुम्हाला नफा होत असेल तर तेही खुश राहतील. पण प्रत्येक व्यक्तीचा विचार सारखा नसतो आणि प्रत्येक व्यक्ती चांगली नसते. काही लोकांच्या मनात दुसऱ्याचे पैसे आणि यश पाहून मत्सराची भावना निर्माण होऊ लागते आणि ते मनातल्या मनात चिडचिड करू लागतात, आणि कधी कधी त्यांची ही मत्सराची भावना शत्रुत्वातही बदलते आणि मग ते शत्रुत्व निभावू लागतात. कसेही करून या व्यक्तीला मागे खेचावे, याला खाली पाडावे, याच्या पैशाचे नुकसान करावे, असा विचार शत्रू करू लागतात. आता बघा, तुमचे शत्रू कितीही शक्तिशाली असू देत, त्यांच्यात कितीही ताकद असू दे, किंवा त्यांनी तुमच्या व्यवसायावर, तुमच्यावर किंवा घराच्या वर काहीही करणी केलेली असू दे, हे सर्व काही दूर होईल जेव्हा तुम्ही एक हिरवी मिरची आणि 5 लवंगांचा हा उपाय कराल. स्त्री पुरुष सर्वजण हा उपाय करू शकतात, कोणत्याही दिवशी करू शकतात. तर चला बोलूया. व्हिडिओमध्ये पुढे जाऊन उपायाबद्दल बोलण्याआधी जे लोक बालाजी महाराजांचे सच्चे भक्त आहेत त्यांनी सर्वात आधी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण त्यांच्याच कृपेने हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कमेंट सेक्शन मध्ये जय घोष नक्की करा. पूर्ण ख्या श्रद्धेने जय बालाजी महाराज लिहा, जेणेकरून बालाजी महाराज लवकरात लवकर तुमची मनोकामना पूर्ण करतील आणि तुमचे सर्व कष्ट दूर करतील. तर चला आता आपण बोलूया उपायाबद्दल. बघा, सर्वात आधी तुम्हाला येथे एक हिरवी मिरची घ्यायची आहे. हिरवी मिरची देठावाली घ्यायची आहे. देठ असलेली अशी हिरवी मिरची तुम्हाला घ्यायची आहे. ताजी हिरवी मिरची असावी. ताजी म्हणजे मिरची खराब नसावी, होय ना, कापलेली किंवा फाटलेली नसावी. अखंड हिरवी मिरची तुम्हाला घ्यायची आहे. यासोबतच तुम्हाला काय करायचे आहे, 5 लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगाही अगदी अखंड घ्यायच्या आहेत. तुटलेली किंवा फुटलेली लवंग तुम्हाला येथे घ्यायची नाहीये. एक काळ्या रंगाचा पेन, मार्कर असो किंवा कोणताही पेन असो, तोही तुम्हाला येथे घ्यायचा आहे. आता या सर्व गोष्टी घेऊन, म्हणजेच लवंगा आणि हिरवी मिरची घेऊन, तुम्हाला तुमच्या घरातील अशा एखाद्या खोलीत किंवा अशा ठिकाणी बसायचे आहे. अशा ठिकाणी बसायचे आहे जिथे तुम्ही हा उपाय करत असताना तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही, कोणीही अडवणार किंवा टोकणार नाही. अशा खोलीत किंवा अशा ठिकाणी तुम्हाला बसायचे आहे. सर्व वस्तू सोबत घेऊन, म्हणजेच गुप्त पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. ठीक आहे, आता पहा, इथे तुम्ही एक मोठी सुई देखील घ्या आणि सर्व साहित्य घेऊन घरातील एका खोलीत बसा. हवे असल्यास कुलूप लावून घ्या, जेणेकरून कोणीही तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही. ठीक आहे, जमिनीवर बसून किंवा वर बसून, कुठेही बसून तुम्ही हा उपाय करू शकता. जर जमिनीवर बसलात तर ते अधिक उत्तम आहे. तर पहा, तुमच्याकडे जी हिरवी मिरची आहे, ठीक आहे, सर्वात आधी तुम्हाला काय करायचे आहे, ती उचलायची आहे
आणि तुम्ही जो काळ्या रंगाचा पेन घेतला आहे त्याने तुम्हाला त्या हिरव्या मिरचीवर शत्रू असे लिहायचे आहे. जर तुम्हाला तुमच्या शत्रूचे नाव माहीत असेल तर तुम्ही तेही लिहू शकता. जास्तीत जास्त 3 नावे तुम्ही लिहू शकता. जर तुमचे 3 पेक्षा जास्त शत्रू असतील तर त्यावर नाव न लिहिता फक्त शत्रू असे लिहा. तुम्ही जो काळ्या रंगाचा पेन घेतला आहे त्यानेच तुम्हाला हे लिहायचे आहे. आता यानंतर या हिरव्या मिरचीवर तुम्ही जी मोठी सुई घेतली आहे तिच्या सहाय्याने 5 छिद्रे करून घ्यायची आहेत, जेणेकरून तुम्ही त्यामध्ये लवंग सहजपणे लावू शकाल. पहा, जर तुम्ही थेट हिरव्या मिरचीमध्ये लवंग रोवण्याचा प्रयत्न केला तर ती लवंग मोडू शकते आणि मोडलेल्या लवंगेने तुम्हाला हा उपाय करायचा नाही. म्हणूनच छिद्रे पाडण्यासाठी मोठ्या सुईचा वापर करा. तर पहा, जेव्हा तुम्ही 5 छिद्रे करून घ्याल त्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे, त्या 5ही छिद्रांमध्ये 5ही लवंगा एक एक करून रोवायच्या आहेत. पण प्रत्येक लवंग रोवताना तुम्हाला शत्रू किंवा शत्रूचे नाव उच्चारायचे आहे. जसे समजा, जर तुम्ही थोडेसे गवत लावले तर ते आपोआपच तिथे पूर्णपणे पसरते. आजकाल लोक आपल्या घराची सुंदरता वाढवण्यासाठी देखील याच गवताचा वापर करतात आणि काही लोक कृत्रिम आर्टिफिशियल गवताचा देखील वापर करतात. पण आम्ही हेच सांगू की तुम्ही कृत्रिम गवताकडे न वळता नैसर्गिक गवताला तुमच्या घरच्या वातावरणात थोडेसे स्थान नक्की द्या. हे तुमचे वातावरण अगदी सुखमय बनवते. याच्या दैवी शक्तींचा वास तुमच्या घरात वाढत जातो. याचे अलौकिक फायदे देखील मी तुम्हाला सांगेन. पण सर्वप्रथम मी तुम्हाला याचे आयुर्वेदिक उपाय सांगते. यानंतर मी तुम्हाला याचे दैवी चमत्कारी उपाय देखील सांगेन. हे दोन्ही उपाय तुम्हाला माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. याचे उपाय जाणून घेतल्यानंतर तुम्ही डॉक्टरांच्या औषधांमागे अजिबात धावणार नाही. तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनात सुरू असलेल्या प्रत्येक प्रकारच्या समस्या, प्रत्येक प्रकारचे कष्ट या साध्या दुर्वेने दूब गवत दूर करू शकाल. फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही पाहिले असेलच की अनेक लोक जे साधक असतात, जे जंगलात राहतात आणि जे आपली साधना पूर्ण करतात, असे लोक दुर्वेचा उपाय नक्कीच करतात. ते कशा प्रकारे उपाय करतात? जसे जे साधक लोक असतात ते दीर्घकाळ देवी देवतांचे अनुष्ठान करत राहतात, साधना करत असतात. त्यांना वाटते की त्यांना भूक लागू नये आणि दीर्घकाळ खाण्यापिण्याची गरजच भासू नये. तर असे लोक जे आजही जंगलात राहतात, संत महात्मा लोक या दुर्वेच्या रसाचा उपाय करतात. ते दुर्वेचा रस काढून तो पितात, ज्यामुळे ते 21 दिवसांपर्यंत भुकेले राहू शकतात. तुम्ही 21 दिवसांपर्यंत अतिशय सहजपणे साधना पूर्ण करू शकता. आम्ही एका गुरुजींशी याबद्दल चर्चा केली होती. तेव्हा त्यांनी सांगितले की हे शरीराला थंड ठेवते, हे आपली बुद्धी तीव्र करण्याचेही काम करते. मित्रांनो, भगवान श्री गणेशाच्या बुद्धीप्रमाणेच तुमचीही बुद्धी वाढेल. याचे दररोज रसपान केल्याने मनही शांत राहते. जसे मनात जर काही चिडचिड असेल किंवा उष्णतेमुळे कोणत्याही कारणास्तव मन नेहमी शांत राहत नसेल, झोप येत नसेल, तर त्यावर हे गुणकारी आहे. एवढेच नाही तर आयुर्वेदामध्ये श्वास आणि बीपीच्या, रक्तदाब आजारांना बरे करण्यासाठीही हे रामबाण उपाय म्हणून काम करते. याचा 1 कप रस काढून दररोज 1 महिनाभर प्यायल्याने श्वास आणि बीपीचा आजार मुळापासून बरा होतो. आणि चला, आता मी तुम्हाला याचे काही दिव्य उपाय सांगते. पण त्यापूर्वी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, मी पुन्हा एकदा सांगत आहे, व्हिडिओ अर्ध्यावरच सोडून जाण्याची चूक करू नका. कारण अर्धे-मुर्धे ध्यान हे नेहमी धोकादायकच ठरते. मित्रांनो, अपूर्ण ज्ञान हे टांगत्या तलवारीसारखे असते. म्हणून माहिती पूर्ण असणे खूप गरजेचे आहे आणि माहितीच्या अभावी तुम्ही योग्य निर्णयही घेऊ शकत नाही. आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असा गुप्त उपाय सांगेन जो तुम्हाला धनवान बनवेल
आणि तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर करेल. मित्रांनो, याचे तांत्रिक चमत्कारी उपाय आणि धार्मिक उपाय अशा प्रकारे आहेत. ही दुर्वा वाटून याचा तिलक लावल्याने, अर्थात मुळाला वाटून, म्हणजे जे गवताचे मूळ असते त्याला वाटून, विशेषतः पांढरी दुर्वा घेऊन तिचे मूळ वाटून दररोज तिलक लावल्याने बुद्धी स्थिर राहते, चेहऱ्यावर तेज वाढते आणि तुम्ही आकर्षणाचे केंद्र बनता. हे चेहऱ्यावरील चमक वाढवण्याचेही काम करते. हीच दुर्वा गणेशजी किंवा माता दुर्गा यांना अर्पण करून ध्यान लावल्याने काय होते ते लक्ष देऊ नये का? मित्रांनो, ही खूपच गुप्त गोष्ट आहे आणि ही तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. तुम्ही धनवान व्हाल. तुम्ही जीवनातील सर्व संकटे दूर करू शकाल. दुर्वा, दूब, गवत आणि हळदीची एक माळ बनवून वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही जर ती भगवान श्री गणेशाला अर्पण केली तर वर्षभर तुमच्याकडे धन येण्याचे मार्ग खुले होतात. कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही. तुम्हाला हवे असल्यास कोणत्याही आठवड्याच्या बुधवारीही तुम्ही ही गोष्ट करू शकता किंवा तुम्ही दर बुधवारी ही माळ बनवून गणेशजींना अर्पण करू शकता. गणेशजी महाराज सर्वात लवकर प्रसन्न होतात. बघा, जर तुमच्याकडे पैसा असेल पण बुद्धीच नसेल तर आलेला पैसाही तुमच्याकडून निघून जाईल. पण जर बुद्धी असेल, विवेक असेल तर तुम्ही त्या पैशालाही 4 पट अधिक वाढवू शकाल. भगवान गणेशाच्या आशीर्वादाने हे शक्य आहे. त्यामुळे सर्वात आधी तुम्ही त्यांना नक्की प्रसन्न करा. या दुर्वांमध्ये साक्षात माता दुर्गेचे स्वरूपही असते. दुर्वेला साक्षात माता दुर्गेचे स्वरूप म्हटले गेले आहे. हे कोणतेही साधे गवत नाही. याच्या मुळाशी स्वतः गंगा माता वास करते. म्हणूनच मित्रांनो, याला महापवित्र म्हटले गेले आहे. ज्या ठिकाणी हे असते ते स्थान हे पवित्र करते. जर हे घरात असेल तर घरंगण खूपच सुंदर बनते. वातावरण सुखमय होते. देवी देवतांची कृपा बरसते. जिथे हे गवत असते तिथे भगवान गणेश आणि माता दुर्गेचा वास नक्की असतो. याच्या कणाकणात भगवान गणेश वसतात. मित्रांनो, तुम्ही हे आपल्या पर्समध्येही नक्की ठेवा. हे तुमचे अतिरिक्त खर्च रोखण्याचेही काम करते. रविपुष्य नक्षत्रात हे वाटून करायचा एक गुप्त उपाय मी सांगत आहे. खूप लक्ष देऊ नये का? तो नेहमी कामी येईल. लक्षात ठेवा, रविपुष्य नक्षत्रात याच्या मुळाला वाटून त्याचा रस काढून जर तुम्ही प्यायलात तर तुमच्या शरीरातील जेवढ्याही दिव्य शक्ती आहेत त्यांना हे स्वतःच जागृत करते, ज्याला आपण कुंडलिनी जागरण असेही म्हणतो. हे तुम्हाला केवळ रविपुष्य नक्षत्रातच करावे लागेल. मित्रांनो, तुम्ही गुगल सर्च करून बघू शकता की हे नक्षत्र कधी लागते. ही जी माहिती मी तुम्हा सर्वांना सांगितली आहे ना, ती 100 काम करते. हा रस प्यायल्यानंतर तुम्हाला सर्व प्रकारच्या शक्ती दिसू लागतात. मग ते भूतप्रेत असोत किंवा देवी देवता असोत. कुंडलिनी जागृत झाल्यामुळे आणि या रसपानामुळे सर्व प्रकारच्या शक्ती तुम्हाला प्राप्त होतात. आणखी एक चमत्कारी उपाय मी तुम्हाला सांगते. तुम्हाला 21 दुर्वा घ्यायच्या आहेत. 21 दुर्वांची जी पाने, काड्या असतात ती तुम्ही घ्या. त्यासोबत 1 हळकुंडाची गाठ, 1 रुपयाचे नाणे, 5 वेलची आणि 7 लवंगा घ्या. या सर्व गोष्टी एका लाल रंगाच्या कपड्यावर ठेवून त्याची एक पोटली बनवा. यानंतर ही पोटली तुम्ही माता दुर्गा आणि भगवान गणेशाच्या चरणांवर एका रात्रीसाठी राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी ही पोटली उचलून तुम्ही तुमच्या व्यापाराच्या ठिकाणी किंवा जिथे तुम्ही तुमचे पैसे ठेवता तिथे नेऊन ठेवा. तुम्हाला हवे असल्यास दर बुधवारी तुम्ही ही बदलू शकता किंवा मग जवळपास 1 वर्षापर्यंत तिला तिथेच राहू द्या. परंतु 1 वर्षापेक्षा जास्त काळ तिला तिथे ठेवू नका. तुम्ही ही पोटली बदलून घ्या. मित्रांनो, लक्षात ठेवा की ही इतकी सिद्ध पोटली असते की केवळ या उपायाने जर तुम्ही तिला एखाद्या ठिकाणी ठेवले तर साक्षात माता लक्ष्मी स्वतःहून तिथे खेचली जाते.